मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात म्हणजे बिघाड झाला आणि ते इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. ते म्हणजे बघा, अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, 1 महिना झाला त्या गोष्टीला. आणि एकनाथ शिंदे यांचा मुंबईवरून सातारा पाटण असा दौरा होता आणि त्या दौऱ्या दरम्यान त्यांच्या विमानाचा बिघाड झाला आणि त्यामुळं ते विमान इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आणि तो दौरा सुद्धा त्यांना रद्द करावा लागला. आता असं झालेलं आहे की विमानं फक्त विरोधकाची पडते ती, ज्याच्याकडे काय मोदी सरकारच्या विरोधात चिट्टा पिट्टा काय असेल अशा माणसांची विमानं मात्र अचानक पडतात, अचानक बिघाड होतो. त्या दिवशी सुद्धा ज्या शिवसेनेच्या नेत्या आहेत सुषमाताई अंधारे, त्यांचं सुद्धा हेलिकॉप्टर भरकटलं आणि ते अचानक त्याचं लँडिंग करावं लागलं. तर असंच काहीच सगळ्या विरोधकांबाबतीत घडतंय. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. महाराष्ट्र राज्य नव्हे तर देशामध्ये विरोधकांच्या विमानाचा अपघात होणं हे काय आता नवीन राहिलेलं नाही. दस्तूर खुद्द महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात हा 28 तारखेला झाला. त्या गोष्टीला महिना होऊन गेला. आता महिना होऊन 1-2 दिवस झाले, तरी सुद्धा त्या प्रकरणाची अद्याप कसलीही चौकशी नाही किंवा काय नाही, काहीच त्याचा अहवालच पुढे आलेला नाही. बघा, बहुजनांचे नेते कसे मारले जात आहेत, त्याचा चौकशी अहवाल 1 महिना झालं अद्याप आलेला नाही. म्हणजे अजून तरी लवकर येणार नाही. आता DDGC आहेत काय थोडा अहवाल प्रकट केलाय, परंतु त्याच्यामध्ये विमान झाडात पडलं, हे झालं, ते असा किरकोळ अहवाल दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यात सुद्धा संभ्रम लोकांचा निर्माण झालेला आहे. त्यानंतर बघा, पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा गोपीनाथराव मुंडे यांचं गाडीचा अपघात झाला होता आणि त्याच्यामध्ये निधन झालं होतं. त्याची सुद्धा अद्याप म्हणजे थांग पत्ता नाही, चौकशीच नाही. तो ड्रायव्हर होता कोण, PA नायर होता, एक देशाचा कॅबिनेट मंत्री फक्त 2 माणसं घेऊन फिरतो का, हे सुद्धा महत्वाचं आहे. तसंच अजितदादांच्या बाबतीत सुद्धा झाले. त्या विमानामध्ये फक्त एकच बॉडीगार्ड विपुल जाधव नावाचा होता. म्हणजे अजितदादा सुद्धा फक्त आणि फक्त एकच बॉडीगार्ड घेऊन फिरतायत का? म्हणजे महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री, 7 वेळा उपमुख्यमंत्री झालेला, लाखो कोटीच्या इस्टेटीचा मालक अवघ्या एका बॉडीगार्डवरती फिरतोय का? म्हणजे किती संभ्रम निर्माण केला जातो या सगळ्या गोष्टींमध्ये. तसंच विनायक मेटे यांचं सुद्धा अपघाती निधन झालं, ते सुद्धा असंच झालं आणि त्याची सुद्धा पुढे काय चौकशी अद्याप झालेली नाही. त्याचं सत्य अद्याप समोर आलेलं नाही. ज्या बोगद्यामध्ये त्यांची गाडी धडकली त्या बोगद्याचं चित्रीकरण, तिथं CCTV असताना सुद्धा ते CCTV बाहेर आलेलं नाही. म्हणजे बोगद्यातच त्यांची गाडी धडकली आणि तिथंच त्यांचं निधन झालं, त्याचं चित्रीकरण सुद्धा अद्याप बाहेर आलेलं नाही. म्हणजे अशाच पद्धतीनं बहुजनांच्या नेत्यांची जी हत्या केली जाते ती कशा पद्धतीने केली जाते बघा. आता एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत सुद्धा असंच घडलेलं आहे. त्यांच्या सुद्धा हेलिकॉप्टरचा अपघात होता थोडक्यात बचावले. आता तो एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात कधी झाला? तर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना ते मुंबईवरून सातारा दौऱ्यावरती निघाले होते आणि नियोजित त्यांचा सातारा पाटण असा दौरा होता आणि तो दौरा त्यांचा सुरू असताना हेलिकॉप्टर बघा आकाशामध्ये उडलं आणि अचानक त्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड असा झाला की ते हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँडिंग दुसऱ्या ठिकाणी उतरावं लागलं. म्हणजे एकनाथ शिंदे यांचं सातारा जिल्ह्याचा जे नियोजित दौरा असतो, त्यांचं जे नरेगाव आहे त्या ठिकाणी जायचा, म्हणजे मुंबईवरून ते राजभवनाच्या तिथून त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं. मात्र ते निम्या अर्ध्या वाटतच त्यांना ते रायगडच्या तिथं मुंबईमधून पुढे निघालं की त्यांना अचानक त्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आणि ते हेलिकॉप्टर त्यांना तिथंच उतरावं लागलं, तिथल्या जवळपासच्या लोकेशनवरती उतरावं लागलं. म्हणजे त्या सुद्धा विमानाचा अपघात घडला असता म्हणजे थोडक्यामध्ये
एकनाथ शिंदे हे सुद्धा बचावलेले आहेत असंच आपल्याला म्हणता येईल. म्हणजे बघा, फक्त आता एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अनेक वक्तव्य केलेले आहेत, अनेक रान उठवून दिलेले भारतीय जनता पक्षाच्या विरोधात. भारतीय जनता पक्षाने सुद्धा एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा विडा उचललाय. जे मुंबईचे गणेश नाईक आहेत हे एकनाथ शिंदे यांच्यावरती तुटून पडतायत, वेळोवेळी एकनाथ शिंदे यांच्यावरती प्रहार करतायत. म्हणजे एकनाथ शिंदेना संपवण्याची भाषा करतात, त्यांच्या चिरंजीवांना संपवण्याची भाषा करतात. म्हणजे हे भारतीय जनता पक्षाचं सत्र सगळं सुरू आहे की हे या सगळ्यांना संपवण्यासाठी प्रयत्न करते. भारतीय जनता पक्षानं आजवरती ज्या ज्या नेत्यांना आपल्या सोबत घेतलं त्या नेत्यांना संपुष्टात आणलं, हे कोणीही टाळू शकत नाही. जसं की बाबा 2014ला बघा, रामदास आठवलेंचा पक्ष भाजपच्या सोबत होता, त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पार्टी म्हणजे महादेवराव जानकर यांचा पक्ष सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत होता. तसंच राजू शेट्टी यांची जी शेतकरी संघटना आहे ही सुद्धा भाजपच्या सोबत होती. त्याचबरोबर विनायक मेटे हे सुद्धा त्यांच्या सोबत होते. परंतु आता रामदास आठवले वगळता इतर कोणीही नेता भारतीय जनता पक्षाच्या सोबत नाही. या उलट त्यांचा मृत्यू घडवून आणला, विनायक मेटे यांचा मृत्यू घडवून आणला. तसंच राजू शेट्टी यांचा पक्ष सगळा नेस्तनाबूत करून टाकला. राजू शेट्टींच्या पक्षाची सगळी लोक भारतीय जनता पक्षामध्ये गेली. दस्तूर खुद्द सदाभाऊ खोत यांना मंत्री केलं होतं, त्यांना सुद्धा भाजप सोबत घेतलं गेलं. तसंच महादेवराव जानकर आहेत, त्या महादेवराव जानकरांचा पक्ष सुद्धा सगळा फोडला, नेस्तनाबूत करून टाकला. त्या पक्षाचे सुद्धा सगळे मोठे जे लीडर होते पहिल्या दुसऱ्या फळीतले, हे सगळेच्या सगळे भारतीय जनता पक्षामध्ये घेतले गेले. म्हणजे असं अनेक भारतीय जनता पक्षानं ज्यांना ज्यांना सोबत घेतलं त्या सगळ्यांचा काटा बसवला. दस्तूर खुद्द शिवसेनेचा सुद्धा, ज्या शिवसेनेच्या बोटाला धरून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये आलं, त्या शिवसेनेचा सुद्धा काटा काढण्याचं काम भाजपनं केलेलं होतं. ते आपण सगळ्यांनी बघितलं असेल की भारतीय जनता पक्ष कसा पद्धतीनं विरोधकांना नेस्तनाबूत करतो, चारी मुंड्या चित करतो, हे आपण पाहिलेलं आहे. असंच आता एकनाथ शिंदे, अजित पवार हे दोघं सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत. त्यातल्या आता अजित पवार यांचा काटा कशा पद्धतीनं काढला गेलेला आहे हे सुद्धा आपण बघितलं गेलेलं आहे की अजित पवार यांचा विमान अपघात झाला, परंतु त्या विमान अपघातामध्ये नेमकं काय झालं, पुढं विमानाचं काय झालं, चौकशांचं काय झालं, हे अद्याप कुणाला कळायला मार्ग नाही. एक जणानं माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली होती की तिथल्या परिसरातले सीसीटीव्ही आम्हाला मिळावे, सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग, ते सुद्धा द्यायला नकार दिलेला आहे. तर आता उर्वरित म्हणजे उरलेत फक्त एकनाथ शिंदे, आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती प्रहार करायला भाजपनं सुरुवात केलेली आहे. जहरी टीका ही एकनाथ शिंदे यांच्यावरती भाजप करत असते. म्हणजे आता एकनाथ शिंदेच फक्त राहिलेलं आहे, तर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बघा, एकनाथ शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांनी ठरवलेलं आहे की ते VSR कंपनी ही भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांच्या सोबतीचीच आहे, म्हणजे त्यांचे पार्टनरशिप आहे, आणि त्याच्यामुळे त्या विमानामध्ये आपल्याला बसायचंच नाही, आणि त्यांनी तो बहिष्कार टाकलेला आहे. एकनाथ शिंदे यांना सुद्धा त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की आपल्याला त्या विमानामध्ये वेन्सर कंपनीचं जे विमान आहे, VSR कंपनी, ह्या कंपनीच्या विमानामध्ये बसायचं नाही. तसंच राज्यामध्ये आपला कुठेही दौरा असला तरी विमानामध्ये प्रवास करायचा नाही, बाय कार्ड प्रवास करायचा, असं ठरवलेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदे बघा, आता विमान अपघात त्यांचा झाल्यापासून, विमानामध्ये बिघाड झाल्यापासून विमानामध्ये जास्त फिरायला टाळायला लागले. त्यांचा मध्ये पण एकदा विमान अचानक हेलिकॉप्टर लँडिंग करावं लागलं. आता उपमुख्यमंत्री असताना, म्हणजे मुख्यमंत्री असताना एकदा त्यांच्या विमानामध्ये बिघाड झाला, अपघात झाला. आता उपमुख्यमंत्री असताना सुद्धा एकदा त्यांच्या विमानाचा अपघात घडवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे विमानामध्ये बिघाड झाला. म्हणजे विमानामध्ये बिघाड हा होत नसतो, तर तो घडवून आणला जातो. अगोदरच त्याचं सगळं प्लॅनिंग केलं जातं. परंतु नेता जर हुशार असेल तर तो नेता त्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून असतो बारकाईने की बाबा ह्याचा बिघाड होऊ देऊ नका, जर बिघाड झाला तर पंचायत होईल. म्हणजे लगेच ते एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलं. आता मध्ये जो गेल्या महिन्यामध्ये जो अजितदादांच्या विमान अपघाताच्या अगोदर त्यांच्याच विमानाचा पहिला
बिघाड झालेला होता आणि ते त्यांच्या लक्षात आलं की तत्काळ ते विमान तिथंच उतरवलं गेलं, हेलिकॉप्टर जागच्या जागेला उतरवलं गेलं. त्याच्यामुळं त्यांचा अपघात टाळला. असाच सातारा दौरा असताना सुद्धा त्यांच्या विमानाचा अचानक वरती उडल्यानंतर बिघाड झाला. बिघाड झाल्यानंतर लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच्या लगेच ते विमान खाली उतरवलं, हेलिकॉप्टर उतरवलं. जिथं आहे तिथं उतरव बाबा म्हणले, नाही तर ह्याचं काहीतरी होईल. असंच काहीच बघा सुषमा अंधारे यांच्या बाबतीत सुद्धा घडलं. गेल्या आठवड्यातच सुषमा अंधारे यांचं हेलिकॉप्टर सुद्धा असंच भरकटलं. ते अचानक एका ठिकाणी उतरावं लागलं, म्हणजे तिथं त्याला उतरवण्यासाठी लँडिंग करण्यासाठी जागा नसताना सुद्धा तशा ठिकाणी ते उतरावं लागलं. म्हणजे विरोधकाचे जे विमान आहे ते हे नेहमी भरकटते, ते विरोधकाच्या विमानांवरती असंच काही ना काहीतरी होतंय सारखं. आता एकनाथ शिंदेच्या नंतर अजित पवारांच्या नंतर एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत अशा गोष्टी घडायला लागलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ह्याची बारकाईने काळजी घेतली पाहिजे की असं घडू नये याच्यासाठी. परंतु हे घडतंय, जाणीवपूर्वक हे कोणीतरी घडवतंय आणि बहुजनांच्या नेत्यांचा काटा काढण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे असंच एकंदरीत म्हणता येईल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.